नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता चौथी, विषय मराठी, शब्द एक अर्थ अनेक, पान नंबर 25. या पाठाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. मुलांनो, मराठीमध्ये काही शब्द असे आहेत जे आपण अनेक अर्थाने वापरतो. एकच शब्द पण त्याचा उपयोग वाक्यात वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या संदर्भाने, वेगवेगळ्या अर्थाने कसा होतो ते आपण आज पाहणार आहोत. वावर. अर्थ पहिला. वावर म्हणजे शेत. अर्थानुसार वाक्य: रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. अर्थ दुसरा. वावर म्हणजे वर्दळ. अर्थानुसार वाक्य: सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. नाव. अर्थ पहिला. नाव म्हणजे नाम. अर्थानुसार वाक्य: या नदीचे नाव गोदावरी आहे. अर्थ दुसरा. नाव म्हणजे होडी. अर्थानुसार वाक्य: आम्ही नावेतून नदीच्या पलीकडे गेलो. हार. अर्थ पहिला. हार म्हणजे माळ. अर्थानुसार वाक्य: रोहनचा गावकऱ्यांनी हार घालून सत्कार केला. अर्थ दुसरा. हार म्हणजे पराभव. अर्थानुसार वाक्य: क्रिकेटच्या सामन्यात समीरच्या संघाला हार पत्करावी लागली. पाट. अर्थ पहिला. पाट म्हणजे पाण्याचा कालवा. अर्थानुसार वाक्य: सदूच्या शेतात पाटाचे पाणी खेळू लागले. अर्थ दुसरा. पाट म्हणजे बसण्याचे आसन. अर्थानुसार वाक्य: गजानन टोपी घालून पाटावर बसला. मान. अर्थ पहिला. मान म्हणजे शरीराचा एक अवयव. अर्थानुसार वाक्य: दिवसभर काम करून आईची मान दुखू लागली. अर्थ दुसरा. मान म्हणजे सन्मान. अर्थानुसार वाक्य: सरपंच झाल्यामुळे दादांना खूप मान मिळू लागला. तीर. अर्थ पहिला. तीर म्हणजे नदीचा काठ. अर्थानुसार वाक्य: नावेतून सर्वजण नदीच्या दुसऱ्या तीरावर पोहोचले. अर्थ दुसरा. तीर म्हणजे बाण. अर्थानुसार वाक्य: अर्जुनाने आवाजाच्या दिशेने तीर सोडला.